नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी या चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मकर संक्रांत असल्यामुळे सृष्टीचा आज बर्थडे होता आणि त्यामुळे तिचे आजी बाबा तिच्या बर्थडेसाठी भोगीच्या दिवशी तिला भेटण्यासाठी आलेले आहेत. सृष्टीसाठी मी हे सांगू इच्छिते की जगातील सर्व आनंद तुला मिळो, स्वप्न सगळी तुझ्या पायांशी असो, देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुला निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्य लाभो. तुझ्या पुढील आयुष्यात तुला भरभरून आनंद, प्रेम, आरोग्य आणि सुख समृद्धी मिळो, हीच प्रार्थना. सृष्टीच्या बर्थडेच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे ती भोगीच्या दिवशी शाळेमध्ये चॉकलेट वाटण्यासाठी तयार होत आहे. मम्मी पप्पा तिच्या बर्थडेसाठी आलेले आहेत आणि त्यांची मला खूप मदत झाली. आई वडिलांसोबत राहून जो आनंद मिळतो तो आयुष्यात कुठेही दुसरीकडे मिळत नाही. जगात शिकवणारे खूप असतात, पण खरे शिक्षण हे आपल्याला आईकडूनच भेटत असते. सारे जण आपल्याला समजवणारे असतात, पण अश्रू पुसणारी ही आपली आईच असते. पाळणा हलवणारे खूप असतात, पण अंगाई गाऊन निजवणारी ही आपली आईच असते. तिच्यासारखी जगात मूर्तीच नसते. आई ती फक्त आईच असते. पंक्तीत वाढणारे खूप असतात, पण घास भरवणारी ही आपली आईच असते. बोलणारे खूप असतात जगात, पण जवळ घेणारी आपली आई असते. पाहणारे खूप असतात मंचावर, पण कौतुक करणारी ही आपली आईच असते. टाळ्या हजारो वाजवतात, पण आशीर्वाद देणारी मात्र आपली आईच असते. आईविषयी बोलायचे झाले तर शब्द अपुरे पडतात, पण वडिलांविषयी बोलायचं झालं तर डोळ्यामध्ये अश्रू का बरं येतात ते समजत नाही. जे देवाकडे मागितले ते लवकर कधीच भेटत नाही, पण जे वडिलांकडे मागितले ते कधी भेटलं नाही असं कधीच झालं नाही. सगळ्यात जास्त ओढ बाप लेकीच्या नात्यात असते असे म्हणतात, ते खरंच आहे. आई वडिलांच्या प्रेमाची तुलना नाहीच होऊ शकत. ही गोष्ट जरी खरी असली तरी बापाचं लेकीवर आणि लेकीचं बापावरचं प्रेम चिमुटभर तरी जास्तच असतं. कारण बाप हा असा एकमेव व्यक्ती असतो जो तिला एका राजकुमारीप्रमाणे जपत असतो, नाही का मैत्रिणींनो? त्यांच्याविषयी बोलत असताना माझ्या भावना दाटून येत आहे. आणि प्रत्येकाचे आई वडील हे असेच असतात, हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. जगातील सर्व आनंद त्यांना मिळोत आणि त्यांना निरोगी, आनंदी आयुष्य त्यांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज सृष्टीचा बर्थडे असल्यामुळे डेकोरेशनचं काम तिच्या बाबांनी आणि तिने हातात घेतलेलं होतं. सृष्टी आणि बाबांनी जी काही पूर्वतयारी करून दिलेली डेकोरेशनची, त्यानंतर त्याला फायनल लुक देण्याचं काम मी करत आहे. सृष्टीच्या बर्थडे बरोबरच उत्कर्षच्या बोरणांचीही तयारी करून घेतली.
सृष्टीचा बर्थडेचा केक मकर संक्रांतच्या बेसवर डेकोरेटिव्ह करून घेतलेला होता. आजच्या थोड्याशा भावनिक आणि आनंदी ब्लॉगसह मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.